अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणून आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आता मागच्या 17 मे पासून आपल्या अधिक मासाला सुरुवात झाली होती, ज्याला मल मासारंभ, पुरुषोत्तम मास या धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं। आता बघता बघता हा महिना जो आहे अधिक महिना तो संपत देखील आलेला आहे बरं का। कारण की शेवटचे जेमतेम 11 दिवस बाकी आहेत। येत्या 15 जूनला अमावस्या आहे, जी अधिक मासातली असणार आहे आणि या अधिक मासाच्या अमावस्येला आपला मल मासारंभ, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, अधिक महिना हा संपून जाणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 3 वर्षांनंतरच आपल्याला हा अधिक महिना परत आपल्याला मिळणार आहे आपले पुण्यकर्म करण्यासाठी किंवा पुण्य वाढवण्यासाठी। तर जेमतेम 11 दिवस बाकी आहेत। आता खूप जण असे सुद्धा आहेत की ज्यांना आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्यांना काहीच करणं शक्य झालेलं नाही आहे। अधिक महिन्यामध्ये दान धर्म करणं शक्य झालेलं नाही आहे, कुठली सेवा करणं शक्य झालं नाही आहे, दीपदान करणं शक्य झालं नाही आहे, कुठल्याच गोष्टी करणं शक्य झालं नाही आहे। आणि कसं असतं, प्रत्येकाचं आयुष्य काही सारखं नसतं। कोणाचं धावपळीचं असतं, कोणाला वेळच मिळत नाही, कोणाला लहान मुलं आहे, कोणाला शारीरिक व्याधी आहेत, कोणाची कॉमन फॅमिली आहे, कोणी सारखाच म्हणतात किंवा म्हणजे प्रवासामध्येच त्यांचं आयुष्य निघून जातं, कामं जे आहे ते प्रवासातच जातात पूर्ण दिवस। तर अशा प्रकारे काही जर प्रॉब्लेम्स असतील आणि आतापर्यंत तुम्ही काही जर केलं नसेल, अधिक मासामध्ये कुठलेच पुण्यकर्म केले नसतील, तर खरं सांगते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या शेवटच्या अधिक मासाच्या 11 दिवसांमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करता येण्यासारख्या आहेत। शेवटचे 11 दिवस राहिलेले आहेत। मी याच्यावर खूप मोठा जोर देते आहे, कारण की हे शेवटचे 11 दिवस खूप महत्वाचे आहेत म्हणून सांगते। कारण की हे शेवटचे 11 दिवस किंवा हा अधिक महिना परत येणार नाही आहे। पुढे 33 महिन्यानंतर 3 वर्षानंतरच हा योग येणार आहे। म्हणून सांगते की या 3 वर्षामध्ये आपल्याला त्या पुण्यकर्म जे आपण अधिक मासात कमवतो आहे ते आपल्याला भेटणार आहे, ते सर्व पुण्य आपल्याला या संपूर्ण 3 वर्षामध्ये आपल्याला कामी येणार आहे। कारण की भविष्य काळामध्ये काय वाढून ठेवलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा माहिती नाही। आजच काय तर आता थोड्या वेळाने काय होणार आहे आपल्याला सुद्धा माहिती नसतं। म्हणून सांगते आहे की कुठल्या भ्रमात न राहता आतापर्यंत कुठल्या सेवा, कुठल्या गोष्टी जमल्या नसतील तर नक्कीच या शेवटच्या 11 दिवसांमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला त्याचं लाख पटीने जास्त पुण्य प्राप्त होऊ शकतं। तर संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, नीट बघा, जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न किंवा शंका निर्माण होणार नाही। आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलला आपल्या बेल आयकॉनच्या त्याला क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण की आपले येणारे जे नवनवीन व्हिडिओ असतात ते सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमच्या वॉलवरती, युट्यूबच्या वॉलवर दिसू शकतील। तर अशा प्रकारे आता मी येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय तर आपला हा अधिक मास जो आपला 17 मे पासून सुरू झालेला आहे, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, जो श्रीहरी विष्णूंना हा समर्पित संपूर्ण महिना आहे। तर या महिन्यामध्ये खूप लोकांनी दान धर्म केलं, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान दान असेल, कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान असेल, पितरांच्या सेवा केल्या असतील, किंवा ज्या काही आम्ही माहिती आता मी असेल किंवा इतर पण भरपूर जण आहेत युट्यूबर्स जे तुम्हाला तुमच्यापर्यंत स्वामी मार्ग, स्वामी सेवा, उपाय वगैरे सगळं काही पोहोचवत असतात। तर त्या दृष्टीने तुम्ही सर्व ते सगळे काही गोष्टी केल्या सुद्धा असतील, पण असे सुद्धा काही आहेत की ज्यांनी काही सुद्धा केलेलं नाही आहे। काहीतरी कारण असेल, पर्सनल रिझन असेल, काही सुद्धा असेल, तर त्याच्यामध्ये त्यांना काहीच करणं शक्य नसेल। तर खरं सांगते, आणि ज्यांनी केले आहेत सेवा त्यांना सुद्धा सांगते की त्यांनी सुद्धा हे शेवटचे 11 दिवस आपली सेवा डबल तिबल करा, आपली सेवा वाढवा। कारण की हे शेवटचे 11 दिवस आपली सेवा जास्तीत जास्त वाढवल्याने आपलं पुण्य देखील वाढणार आहे। म्हणून सांगते आहे। आता या शेवटच्या 11 दिवसांमध्ये मी तुम्हाला एक सर्वप्रथम सांगू इच्छिते, आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। सुरुवातीला तुम्हाला सांगायची विसरली, पण आज आहे गुरुवार, आज आहे 4 जून तारीख गुरुवार। तर आज आहे 4 जून, त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगेल बरोबर आपली आता एक सांगेल की 7 तारखेला 7 जूनला आहे भानू सप्तमी, 8 तारखेला आहे कालाष्टमी, ज्याला दुर्गाष्टमी देखील म्हणतो आपण, म्हणजेच कालाष्टमी आहे। सोबतच येत्या 11 जूनला आहे कमला एकादशी, आणि 12 जूनला आहे प्रदोष, आणि 13 जूनला शनिवारी आहे शिवरात्र, 14 जूनला रविवार आहे, त्या दिवशी दर्श अमावास्या सुरू होते, आणि 15 जूनला आपली अमावास्या तिथी संपते सकाळी, आणि 15 जूनला आपला धोंड्याचा महिना मल मासारंभ हा संपणार आहे। तर अशा प्रकारे या उरलेल्या 11 दिवसांमध्ये तुम्हाला कालाष्टमी येणार आहे, भानू सप्तमी आहे, शिवरात्र आहे, प्रदोष आहे, एकादशी आहे, जी श्रीहरी विष्णूंना समर्पित असते। आताच एक आपली एकादशी होऊन गेली अधिक मासातली, ज्यांना त्या एकादशीला कुठल्या सेवा किंवा इतर गोष्टी करणं शक्य झालं नसेल किंवा उपवास करणं शक्य झालं नसेल, त्यांनी आवर्जून येत्या या कमला एकादशी जी 11 जूनला आहे गुरुवारी, पुढच्याच गुरुवारी 8 दिवसांनी
त्या दिवशी आवर्जून एकादशीचा उपवास करावा. भले इतर महिन्यात तुम्ही करते, पण हा अधिक महिन्यातला उपवास आहे म्हणून सांगते आहे. तो उपवास करावा. त्या दिवशी हरी विष्णूंच्या आपण सेवा कराव्या. सोबत बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण स्नान वगैरे अभिषेक सर्व काही करावं. नाम जप दान धर्म सर्व काही करायचं आहे. ही एकादशी जी आहे ती आपली 33 महिन्यानंतर अधिक मासात आलेली एकादशी आहे, म्हणून ती खूप जास्त महत्वाची म्हणून सांगते आहे. आता ठीक आहे, तुम्हाला 11 दिवसात, तुम्हाला या 11 दिवसांमध्ये सुद्धा आता कुठल्याच सेवा जमणार नाहीत किंवा कुठल्याच काही गोष्टी जमणार नाहीत असे पण काही जण असतील, तरी त्यांना सांगेल फक्त आणि फक्त या 11 जूनला येणारी जी काही एकादशी आहे ना, त्या दिवशी तरी आवर्जून मनापासून श्रद्धेने उपवास करा. त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर, श्री विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक असेल, मंत्रजाप असेल, मंत्र स्तोत्र पठण असेल, संक्षिप्त भागवताचं एक पारायण असेल, एका बैठकीमध्ये केलेलं पारायण असेल, हे नक्कीच करून बघा. तुम्हाला अतिउच्च कोटीची सेवा असणार आहे ही, आणि तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त लाख पटीने त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेली एकादशी बघा किती छान योग आहे. म्हणून सांगते की भलेही 11 दिवसात तुम्हाला 10 दिवसात काही जमणार नाही, पण ह्या एका 11 तारखेच्या कमला एकादशीला आवर्जून का होईना नक्कीच सेवा करायला विसरू नका, उपवास करायला विसरू नका. आता या दुसऱ्या गोष्टी बघते, म्हणजेच काय, या 11 दिवसामध्ये आता आजपासून किंवा उद्यापासून 11 दिवसांमध्ये आपल्याला अधिक मासाच्या दान धर्म नक्कीच आतापर्यंत केलं नसेल तर दान धर्म करा. गरजवंतांना, ज्यांना गरज आहे गोष्टींची, त्यांना असेल त्यांनाच दान धर्म करा. ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत त्यांना दान करून काही सुद्धा होणार नाही आहे. ज्या गरजवंत आहेत, आपल्याला खूप जण दिसत असे लोक, आता ऊन सुद्धा अजून भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही मातीचा माठ देऊ शकता, छत्री आहे, पायामध्ये चप्पल आहे, कपडे आहेत, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, सर्व काही तुम्ही करू शकता. काही करा, यथाशक्ती करा, स्वतःच्या कुवतीप्रमाणे करा. असं नाही की मी हे सर्व सांगतो की सर्वच दान करायचं, असं नाही. तुमची यथाशक्ती जी कुवत आहे त्या पद्धतीने तुम्ही यातली कुठली पण एक गोष्ट जरी दान केली नाही या 11 दिवसामध्ये तरी सुद्धा चालणार आहे, पण आवर्जून करा. सोबत आपण जर आतापर्यंत 33 बत्ताशे, 33 धोंडे असतील किंवा आपल्या म्हणतात ना किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, आपल्याला जे मी एका व्हिडिओ सांगितलं की 33 गोष्टी आहेत ज्या आपण दान करायला पाहिजे. त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, मीठ आहे किंवा इतर भरपूर काही गोष्टी होते त्याच्यामध्ये. त्यापैकी कुठली तरी एखादी गोष्ट नक्कीच दान करायला विसरू नका. आणि आवर्जून मी सांगितलं, कोणाला आता गावाला जाणं शक्य होणार नाही किंवा कोणाला दान करणं शक्य होत नाही, तर सरळ सरळ आपल्या मठामध्ये जा, स्वामींच्या मठात जा, दत्त मंदिरामध्ये जा, किंवा जे काही आपल्या जवळपास देवी देवतांचे, इष्ट देवतांचे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही 33 वातीचा दीप दान करायला विसरू नका. 33 वाती एकत्र करून तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ते दीप प्रज्वलित करायचा आहे. मंत्र सूत्र पठण करायचे. दीप प्रज्वलित आहे तोपर्यंत भिजल्यानंतर तो तिथेच दिवा सोडून द्यायचा, घरी परत आणायचा नाही. हे झालं दीपदान. आवर्जून करा. जवळपास इष्ट देवतांचे मंदिर वगैरे काही नसेल तर घरामध्ये दीपदान करा, तुळशी जवळ दीपदान करा, पण नक्कीच आवर्जून 11 दिवसामध्ये रोज होत असेल तर रोज किंवा एकदा तरी का होणे नक्कीच 33 वातींचा एक दीपदान करायला विसरू नका. हे झालं. त्यानंतर येते म्हणजेच काय, आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला जी आहे ते आता आपण दत्त महाराजांची जर तुम्हाला सेवा करायची असेल या शेवटच्या 11 दिवसामध्ये, अधिक मास आहे म्हणून सांगते आहे, तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या 8 दिवसामध्ये फक्त अमावस्या सुरू होण्याच्या आधी म्हणजे 14 तारखेच्या अगोदर 13 जून पर्यंत तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं इच्छा असेल तर पारायण करू शकता. अजून तुमच्याकडे 7, 11 म्हणजे 10 दिवस आहे समजा, हरकत नाही, किंवा 9 दिवस आहे असं समजा तुम्ही, पण आपल्याला अमावस्येच्या अगोदर जर तुमची उद्यापन येत असेल अशा पण तुम्ही ते श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, ते करू शकता. नवनाथ पारायण करू शकता, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता, चालेल, काही हरकत नाही आहे. सोबतच गुरुचरित्र ग्रंथातला 14वा 18वा अध्याय रोज 11 दिवस कंटिन्यू रोज वाचू शकता, किंवा येत्या गुरुवारी असेल तुम्ही वाचू शकता. त्याला पण काही जास्त नियम नाही आहेत, फक्त त्याला नॉनव्हेज परांना आपण वर्ज्य करायचं असतं. ते झालं. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, श्री विष्णूंची अतिउच्च कोटीची सेवा. ही म्हणजेच काय, आपल्या पितृदोषावर, प्रखर पितृदोषावर शेवटचा रामबाण उपाय सांगितलेली सेवा. ती म्हणजेच काय, श्री संक्षिप्त भागवत ग्रंथ. याचं तुम्हाला या उरलेल्या 11 दिवसांमध्ये, अधिक मासाच्या 11 दिवसांमध्ये तुम्हाला 7 दिवसाचं एक पारायण करा, किंवा रोज एका बैठकीमध्ये एक पारायण जरी केलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये एका बैठकीत जर हे पारायण केलं तर अतिशय उत्तम असतं. ती ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असते. दिवसभरामध्ये कधीही करू शकता असं हे पारायण आहे. नक्कीच हे पारायण करायला विसरू नका. आवर्जून सांगेल, ज्या महिला आहेत, विवाहित महिला, त्यांनी आवर्जून या ग्रंथाचं पारायण करावं, एकदा तरी का होणे नक्कीच करावं. कारण की महिलांना पितृदोष जो असतो माहेर आणि सासर दोन्हीकडचा असतो, आणि पुरुषांना, आपल्या मिस्टरांना फक्त त्यांच्या घरचाच पितृदोष असतो, एका घराचाच असतो. त्याच्यामुळे महिलांनी आवर्जून जास्तीत जास्त या ग्रंथाचं पारायण करावं, जेणेकरून तुम्हाला जरी वाटत असेल किंवा
सासऱ्याचा पितृदोष शांत झाला आहे, पण माहेरचा पितृदोष तुम्हाला असतो, त्याच्यामुळे ते त्रास अडचणी आपल्या आयुष्यात चालू असतात. म्हणून सांगेल की आवर्जून या ग्रंथाचं पारायण करा. मी सुद्धा केलं आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच करा. मी खरं सांगेल खूप मोठी सेवा आहे प्रखर पितृदोषावरती. अजून आपल्याकडे 11 दिवस आहेत. त्यानंतर ते येतं ते म्हणजेच काय, श्री विष्णू सहस्राम स्तोत्र. अतिशय अतिशय प्रभावशाली आणि अनुभूतीकारक हे स्तोत्र आहे. नक्कीच याचं उरलेल्या 11 दिवसांमध्ये रोज जास्तीत जास्त वेळेस याचे पाठ करा. सोबत जमलं तर रोज एकदा का होईना दिवसभरामध्ये ह्याचं पठण करायला विसरू नका. खूप प्रभावी स्तोत्र आहे. कंटिन्यू जर महिनाभर किंवा आपण कंटिन्यू 6 महिने जर याचं पठण केलं ना, आपण रोज न चुकता, फक्त मासिक धर्म सूतक विटाळ सोडलं तर, खरंच सांगते तुम्हाला एवढे छान छान अनुभूती येतात ना, अशक्य गोष्टी तुमच्या आयुष्यात शक्य होऊ शकतात. असं हे विष्णू सहस्राम स्तोत्र आहे. म्हणून सांगते आहे. आणि या एका पोथीमध्येच आपल्याला श्री विष्णू सहस्राम स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनामावली आहे, 1000 नावं विष्णूंची याच्यामध्ये दिलेली आहेत, ती पण तुम्ही पठण करू शकता रोज. सोबत व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा दिलेलं आहे, जे आपलं मराठीमध्ये आहे. आणि जर तुम्हाला मराठीमध्ये थोडं जास्त ओव्यांचं आहे, जर तुम्हाला कमी वेळ असेल तर 15 ओव्यांचं संस्कृतमध्ये पण आहे, ते आपल्या नित्य सेवा या पोथीमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये ते बघू शकता तुम्ही, शेवटच्या काही पेजेसवर आहे, ते पण तुम्ही रोज पठण करू शकता जास्तीत जास्त वेळेस. तर हे झालं, ही एक सेवा आहे. सोबत आता नित्य सेवेची पोथी मी का म्हटली, आणि याच्यामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे, गीतेची 18 नावं दिलेली आहे, व्यंकटेश स्तोत्र जे 15 ओव्यांचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आता मी एक सांगेल तुम्हाला की ह्याच्यामध्ये मंत्र सुद्धा आहे श्री विष्णूंचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, याचं तुम्ही जास्तीत जास्त 11 दिवसामध्ये नामस्मरण करा, जप माळ जास्तीत जास्त करा, चालता बोलता करू शकता. सोबत ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्, याची 1 माळ रोज करायला विसरू नका. हे एक झालं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता तुम्ही आई भगवतीच्या या उरलेल्या 11 दिवसांमध्ये नक्कीच जर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल, काहीतरी सेवा करायची इच्छा असेल, तर नक्की श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करा. एका दिवसामध्ये 1 पाठ करा. कालाष्टमी पण येणारच आहे बघा, सोमवारी कालाष्टमी आहे. आई भगवतीला ही तिथी समर्पित असते. या दिवशी संपूर्ण 1 पाठ केला किंवा येत्या मंगळवारी शुक्रवारी जरी केला, एका बैठकीमध्ये 1 पाठ, अतिउच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडणार आहे. आई भगवतीचा, जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. म्हणून सांगते की याचा 1 पाठ नक्कीच करा, किंवा 7 दिवसामध्ये सुद्धा तुमचं 1 पारायण पूर्ण होऊ शकतं, 2-2 अध्याय जर रोज वाचले तर. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आपल्या गुरूंची सेवा, जी आपल्या आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे, ती म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण भरपूर जण करत असतील, तरी पण सांगेल ज्यांनी अजूनपर्यंत केलं नाही आहे त्यांनी आवर्जून, आज गुरुवार आहे, आज एक पूर्ण पाठ एका बैठकीमध्ये, याच्यामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. जास्त अवघड नाही आहे, सोपी लँग्वेज आहे, सोपी भाषा आहे, लवकरात लवकर संपणारे असे छोटे छोटे अध्याय सुद्धा दिलेले आहेत. हे 700 श्लोकी आपलं आहे, 51 रुपयाला ही पोथी आहे. तर मी खरं सांगेल की या पोथीचं या उरलेल्या 11 दिवसांमध्ये किंवा गुरुवारी, आज येत्या गुरुवारी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आवर्जून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या ग्रंथाला सुद्धा 1 पाठ करायला विसरू नका, जी आपल्या गुरूंची सेवा आहे, गुरूंना समर्पित आहे म्हणून सांगते आहे. आता त्यानंतर, आणि ह्या सेवेने खूप लोकांचं आयुष्य बदललेलं आहे, खूप लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून सांगते आहे. आता पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास आहे, जो श्री विष्णूला समर्पित असतो, तर त्यानुसार आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन सुद्धा झालंच पाहिजे. आतापर्यंत तुम्ही जर सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं नसेल तर अजून 11 दिवस बाकी आहेत. 5 दिवस, 7 दिवस किंवा 3 दिवस किंवा यथाशक्ती ह्या 11 दिवसांमध्ये रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजनाची मांडणी करून त्याची रोज पोथी वाचन, पंचोपचार पूजा, नैवेद्य, आरती घरामध्ये करू शकता. खूप जण करत आहेत. तुम्ही जर अजून केले नसेल तर अजून तुमच्याकडे 11 दिवस आहेत, नक्कीच करा. फक्त अमावस्येच्या अगोदर त्याचं उद्यापन येईल अशा पद्धतीने ते करा. 14-15 तारीख सोडून फक्त 13 जून पर्यंत हे करा. 13 जुनचं उद्यापन येईल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ती आहे ही पोथी, जी आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रातून मिळत असते. खूप लोकांनी मागवलेली सुद्धा आहे. जवळच्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रात तुम्हाला ही पोथी भेटून जाईल, जी 15 रुपयाला आहे. याच्यामध्ये सर्व साहित्य, पंचोपचार पूजा, अध्याय, आरती, उत्तरपुरीचा मंत्र सगळं काही दिलेलं आहे. खूप प्रभावी आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, डोक्याला कर्ज निवारण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले करण्यासाठी सगळ्यात प्रभावी ही सेवा सांगितलेली आहे आपल्या मार्गातून. आता येतात ते म्हणजेच काय, आपल्या कुळाचे वडील, आपले कुळाचे कुलदैवत खंडोबा महाराज, मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज, त्यांची सेवा म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत केली नसेल तर खरं सांगेल की तुम्ही आता या उरलेल्या 11 दिवसांमध्ये एकदा तरी 7 दिवसाचा 1 पारायण, किंवा येत्या आता रविवारी असेल किंवा रोज असेल, 11 दिवसांमध्ये रोज तुम्ही या श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं नक्कीच पारायण करा. टोटल याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. जास्त काही अवघड नाही आहे, सोपे सोपे छोटे छोटे अध्याय आहेत. आणि शेवटी क्षमा याचना करायची असते, आरती नैवेद्य आरती आणि नैवेद्य दाखवून आरती करायची वगैरे असते. तशा प्रकारे तुम्ही याचा सुद्धा पाठ करा.
खरं सांगते, ज्यांच्या घराचा खेळ खंडोबा झालेला आहे, घरातलं वडिलाचं मुलाचं पटत नाही आहे, घरामध्ये म्हणजे सगळ्या म्हणतात ना की बा खेळ खंडोबा म्हणजेच कोणाचं कोणाशी पटत नाही आहे, घराचं शुभ कार्य घडत नाही आहे, नोकरी विषयक लग्नाविषयक काही सुद्धा समस्या असतील तर नक्कीच कुलदेवी कुलदेवतांची सेवा घरात झालीच पाहिजे. त्यांचं पारायण मंत्र स्तोत्र पठण झालेच पाहिजे आणि वर्षातून किंवा 1.5 वर्षातून एकदा त्यांच्या मूळ सणावर जाऊन त्यांचा मान सन्मान देखील आपण करायचा असतो. बघा, या भरपूर सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या त्यापैकी कुठली पण सेवा करा जी तुम्हाला योग्य वाटते, वेळात वेळ काढून करा किंवा एकट्याने सगळा लोड न घेता घरातल्या प्रत्येकाला थोडी थोडी सेवा करायला सांगा. बघा, सर्व सेवा होतील आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचं पुण्य प्राप्त होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे. या 11 दिवसांमध्ये खरंच सांगते, परत 33 महिन्यानंतर 3 वर्षानंतरच हा योग येणार आहे. म्हणून ह्या शेवटच्या 11 दिवसांमध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त पुण्य कर्म करा, अध्यात्माला जास्तीत जास्त वेळ द्या आणि सोबतच बघायला गेलं तर आपलं मन पवित्र ठेवून श्रद्धा ठेवून या सर्व सेवा करा. जर काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्ही व्यक्त करा आपल्या इष्टदेवतांकडे, गुरूंकडे. ते पारायण करताना नसेलच तर मी सगळं तुम्ही म्हणजे म्हणतात किंवा तुम्ही सुखी आहे, समृद्धी आहे, सगळं काही तुमच्या घरामध्ये नांदत आहे तर एकच सांगेल, तरी सुद्धा सेवा करा. कशासाठी की त्या इष्टदेवतांनी, त्या गुरूंनी, त्या पित्रांनी, त्या कुलदेवी कुलदेवतांनी तुम्हाला एवढं सगळं भरभरून दिलेलं आहे. ते आभार व्यक्त करण्यासाठी का होईना नक्कीच या सेवा करा. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.